वाइब्स। नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूरमध्ये वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघाताचा धोका वाढल्याने 13 ऑगस्ट पासून खासगी ट्रॅव्हल्स बसांना शहरात प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे। गणेशोत्सव आणि शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडी वाढत आहे। त्यामुळे DCP लोहित मतानी यांच्या आदेशानुसार पुढील 1 महिना बस चालकांना शहरात प्रवासी चढवणे आणि उतरणे किंवा बस पार्किंग करण्यास मनाई केली आहे। गणपतीपुळे मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे। भाविकांसाठी वेशभूषेची नियमावली जाहीर झाली आहे। गणपतीपुळे मंदिराच्या महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून नियमावली संबंधित बोर्ड लावण्यात आला आहे। त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नियमावलीचे पालन करावे लागणार आहे। 13 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान देशभर हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे। नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून त्यासोबत सेल्फी घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे। तिरंगा फडकवताना त्याचा कोणत्याही प्रकारे अपमान होणार नाही याची विशेष काळजी घेण्याची सूचनाही देण्यात आली आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताविरोधात वादग्रस्त विधान केले आहे। भारत पाकिस्तानचा एक थेंब पाणीही काढून घेऊ शकत नाही, असा प्रयत्न केल्यास कठोर प्रत्युत्तर दिले जाईल असे ते म्हणाले। भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील अनेक दहशतवादी ठिकाणे नष्ट केली, त्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढत आहे। जॉली LLB 3 चा टीजर प्रदर्शित झाला असून यात अक्षय कुमार आणि अरशद वारसी पुन्हा एकत्र दिसणार आहे। यावेळी कानपूर आणि मेरठचे जॉली कोर्टरूम मध्ये आमने सामने येणार आहेत। चित्रपटाचा टीजर पाहिल्यानंतर प्रेक्षक अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत। टीम इंडियाचा टेस्ट कर्णधार शुभमन गिलला जुलै महिन्यासाठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर झाला आहे। इंग्लंडचे कर्णधार बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा वियान मुल्डर यांना मागे टाकत गिलने हा मान मिळवला आहे। अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीत त्याने 4 शतके झळकावली होती। गिलने हा पुरस्कार टेस्ट कर्णधार म्हणून पहिल्या मालिकेतील कामगिरीमुळे अधिक खास असल्याचे सांगितले आहे। तर ही होती आजची न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।